नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एका इंटरेस्टिंग माहितीबरोबरच एक फार छान विचार तुमच्याशी शेअर करणार आहे, जो आपल्यापर्यंत पोहोचवला संजय कुमार चव्हाण यांनी. ऐकूया. 100 वर्षापूर्वीची वैद्यकीय परिस्थिती. तेव्हा वेळेआधी जन्मलेली 4 पैकी 3 बाळं जिवंत राहत नव्हती. हे काही दुसऱ्या तिसऱ्या जगात घडत नव्हतं, तर हे युरोप आणि अमेरिकेसारख्या तेव्हाही प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये घडत होतं. डॉक्टर आणि नर्सेस अशा नाजूक अशक्त बाळांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हातात फारसं काही जास्त नव्हतं. ही बाळं पूर्ण विकसित नसायची, अतिशय लहान आणि कुपोषित असायची. ती स्वतःला ऊब देण्यासाठी पुरेशी उष्णताही निर्माण करू शकत नसायची आणि त्यामुळं जवळजवळ 75% बाळं वाचत नसत. त्यावेळी वैद्यकीय क्षेत्रानं हे नैसर्गिक आहे असं मान्य केलं. पण एल हॉपिटल पॅरिस मॅटरनाईट इथले डॉक्टर एतियन टार्नियर हे याला अपवाद होते बरं का. त्यांनी एकदा शेतामध्ये कोंबडीला तिच्या अंड्यांना ऊब देताना पाहिलं आणि मग त्यांना वाटलं, हाच उपाय माणसांच्या बाळांसाठी वापरला तर. आणि मग 1880 त्यांनी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर पिएरे बुडिन यांनी हेच तंत्र बाळांवर वापरण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी अशा काही पेट्या तयार केल्या की ज्या उष्णता टिकवून ठेवतील. त्यावर काचेचं झाकण लावलं, जे प्रकाश किरण बाळांपर्यंत पोहोचवेल, आणि बाळाच्या शरीराला ऊब देण्यासाठी त्या पेटीत गरम पाण्याची बाटली ठेवली. हीच सुरुवात होती त्या उपकरणाची, ज्याला आज आपण इन्क्युबेटर म्हणून ओळखतो. हा प्रयोग यशस्वी ठरत होता. त्यांनी इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या बाळांचा जिवंत राहण्याचा दर खूप जास्त होता. आता हे इन्क्युबेटर सगळ्या रुग्णालयात बसवणं आवश्यक होतं खरं तर, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा महागड्या उपकरणांमध्ये त्यावेळी रस वाटला नाही. याचं कारण म्हणजे वेळेआधी जन्मलेली बाळं मरतात, हा निसर्ग नियम आहे असंच ते मानत होते. आणि कोंबडीच्या अंड्यांचा आणि माणसांच्या बाळांचा काय संबंध, असा देखील प्रश्न त्यावेळी त्यांनी विचारला. बराच प्रयत्न करून हॉस्पिटलमध्ये हे उपकरण लावता येत नव्हतं. अशा वेळी डॉक्टर एतियन टार्नियर यांचे सहकारी डॉक्टर मार्टिन कॉनी यांना एक वेगळी कल्पना सुचली आणि मग त्यांनी वैद्यकीय संस्थांकडे न जाता थेट जनतेकडे जाण्याचा निर्णय घेतला. 6 इन्क्युबेटर्स घेतले आणि चक्क 1896च्या बर्लिन वर्ल्ड एक्झिबिशनच्या प्रदर्शनात मांडले. तिथे त्यांनी बर्लिन चॅरिटी हॉस्पिटलकडून वेळेआधी जन्मलेली 6 बाळं मिळवली. हॉस्पिटलने ती दिली कारण त्यांच्या मते ती तशीही वाचणार नव्हती. त्यांनी नर्सेस नेमल्या आणि इन्क्युबेटरमधली बाळं चक्क जनतेसाठी प्रदर्शनात ठेवली. लोकांनी सामान्य बाळांपेक्षा 4 पटीनं लहान जिवंत बाळं पाहिली आणि तत्कालीन वैद्यकीय समजुतींच्या विरुद्ध सगळ्या 6 बाळांना निरोगी वाढताना पाहिलं. त्यांनी हे इन्क्युबेटर्स मग अमेरिकेतही नेले. तिथेही तितकीच अकाली बाळं जात होती. 1901 त्यांनी हेच बफेलो, न्यूयॉर्क इथल्या पॅन अमेरिकन एक्झिबिशनमध्ये केलं. 1902 पुन्हा वर्ल्ड्स फेअरमध्ये केलं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे लोक जगातल्या सर्वात लहान आणि उबदार गुंडाळलेल्या बाळांना बघायला 25 सेंट देत होते. आणि गरीब कुटुंब आपली बाळं वाचण्याची ही संधी मिळाल्याबद्दल त्या डॉक्टरांचे आभार मानत होती. ज्यांचा मृत्यू अटळ वाटत होता अशा मुलांना जीवनदान देणारी ही उबदार पेटी एका जादूपेक्षा कमी नव्हती. कौनी यांचं इन्क्युबेटर प्रदर्शन कोनी आयलंडमध्ये पुढचे 40 वर्ष सुरू राहिलं आणि त्या काळात 8,000 पैकी 6,500 बाळांचे प्राण वाचले. म्हणजेच जिवंत राहण्याचा दर 25%वरून थेट 85% झाला. शेवटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं की हे उपकरण खरंच मुलांना जीवनदान देणार आहे. आणि आज बघा, हे इन्क्युबेटर्स संपूर्ण जगभर रुग्णालयांमध्ये अशा वेळेआधी जन्मलेल्या बाळांचा जीव वाचवतायत. हे सगळं त्या डॉक्टरांनी पारंपरिक समजुतीकडे लक्ष न देता केलं ना, म्हणून शक्य झालं.
त्यांनी निसर्गाच्या प्रश्नाला निसर्गाकडूनच उत्तर मिळवलं. त्यांनी नियम बदलण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी अशा लोकांकडे आपलं उपकरण नेलं ज्यांना खरंच त्यांच्या प्रश्नांवर सोल्युशन हवं होतं. त्यांनी ते केलं जे करणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. मंडळी, जे लोक आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करतात ना, तेच लोक खरोखर अडचणीवर मात करतात. बाकीचे लोक निराश होतात, अडचणींसमोर गुडघे टेकतात किंवा मग नशिबाला दोष देत बसतात. म्हणूनच श्रोते हो, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल किंवा एखादा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवायचा असेल, तर त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी, तो प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करणं शक्य आहे, जे जे करावं लागणार आहे, ते सगळं करणं आपल्या हातात असतं. आणि ते सगळं आपण केलं ना, तर नक्कीच आपण त्या अडचणींवर मात करू शकतो, तो प्रश्नांचा गुंता सोडवू शकतो आणि यश मिळवू शकतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.